गोदरेज कंझ्युमरने Q1 FY26चा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये रेव्हेन्यू वाढला आहे, पण EBITDA आणि मार्जिनवर थोडासा प्रेशर दिसतोय. चला बघूया क्वार्टरली रिपोर्ट नेमका काय सांगतोय. कंपनीचा एकूण रेव्हेन्यू 9.9% वाढून 3,662 कोटी झाला आहे. नेट प्रॉफिट फक्त 0.4% वाढून 452 कोटी झाला आहे. पण EBITDA 4.1% घसरून 695 कोटी झाला आहे. EBITDA मार्जिन 21.7 वरून घसरून 19% झाला आहे. इंडिया होम केअर कॅटेगरीने जोरदार कामगिरी केली आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये आफ्रिका, USA, मिडल ईस्टने 30% ग्रोथ दाखवली आहे. इंडोनेशिया मात्र थोडा स्ट्रगल करत आहे. कंपनीचा फोकस आता आफ्रिका आणि इनोव्हेशनवर आहे. पाम ऑइलचे प्राईस कमी होत चालले, त्यामुळे S2मध्ये मार्जिन सुधारण्याची शक्यता आहे. तर हे होते गोदरेज कंझ्युमरचे ताजे निकाल. तुम्हाला काय वाटतं, या कंपनीमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि किती स्ट्रॉंग असेल पुढे? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.